सोलापुरातील मार्केट यार्ड परिसरात दुपारी बँकेतून रोख रक्कम काढून दुकानाच्या दिशेने निघालेल्या एका व्यावसायिकाच्या पायातील पिशवी दुचाकीवरील 2 चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे। भारत हनुमंतू चलवादी व 51 राहणार शास्त्रीनगर सोलापूर असे फिर्यादीचे नाव आहे। लाकडी दरवाजे तयार करण्याचा व्यवसाय ते करतात। दरवाजांसाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी व्यावसायिक भारत चलवादी हा बँक ऑफ इंडिया मार्केट यार्ड शाखेतून 4 लाख रुपये त्यांनी रोख काढले। ही रक्कम पिशवीत घेऊन तो दुचाकीवरून दुकानाकडे निघाला असता गुरुवारी दुपारच्या सुमारास शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय शांती चौक येथे मागून आलेल्या दुचाकीवरील 2 संशयितांपैकी एकाने पायातील पिशवी हिसकावून विको प्रोसेस चौकाच्या दिशेने पसार झाला। या धक्क्याने फिर्यादी दुचाकीवरून खाली पडला तेव्हा व्यावसायिक भारत चलवादी यांना किरकोळ दुखापत झाली। संशयित दोघेही 35 ते 40 वयोगटातील असून एकाने काळे हेल्मेट, पांढरा शर्ट, काळी पॅन्ट तर दुसऱ्याने टोपी, पांढरा शर्ट परिधान केला होता। सदर घटनेची नोंद जेल रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे।